प्रचाराचा धुरळा आता शांत झालाय, मात्र आरोप प्रत्यारोप सुरूच होते आणि आता अदानींवरून राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली। अदानींना अर्थसहाय्य कुठून झालं, 10 वर्षात मोठे कसे झाले असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। मोनोपोलीमुळे एक व्यक्ती देशाला वेठीला धरू शकतो असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर उद्योजकच आले नाही तर नोकऱ्या कशा येतील असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। किंवा कोणी जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू। आमचं ठरलंय कोणालाही गैरफायदा देणार नाही, पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे या ठिकाणी झालंच पाहिजे। उद्या अंबानी असतील, टाटा असतील, इतर उद्योग समूह असतील, बिर्ला असतील, कोणी हिंदुजा असतील, अजून कोणी लोक असतील, त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे 50, 60, 100 वर्ष लागलेली आहेत। पण यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो। माझा विषय तिकडे आहे। सिमेंट पासून, स्टील पासून, पोर्ट्स पासून, एअरपोर्ट्स पासून, विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा, माझा आक्षेप इकडे आहे। अरे वेड्यांनो, 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता। आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला। जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला। हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो, जाऊन फक्त पक्षी मारून आणणे। पक्षी ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो, जोकियांचेच फक्त घात करायचे त्यांना। आमचीच लोक आमची वाट लावतायत, आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत। मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूनी आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे। पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत